जीएसटी ऑफिस कोल्हापूर येथे जॉबला आहे. माझे ग्रेट कोच आहेत शशिकांत देसाई माझा भाऊ, श्रीकांत दोरकर सर, पुष्पांजली मॅडम, पोटे सर आणि पोटे मॅडम. खूप चांगली टीम आपले मार्गदर्शक आहेत. हो सर. अ, आणि मी मॅडम हं. आता 17 मार्चला 1 वर्ष होणार मला जॉइन. आपण आता 1 वर्ष आपल्याला होत आलेलं आहे. येण्या अगोदर आपल्याला कुठल्या प्रकारच्या समस्या भेडसावत होत्या? आपलं वजन किती होतं आणि 1 वर्षामध्ये आपल्याला काय बदल जाणवलेला आहे? अ, म्हणजे समस्या काही नव्हत्या. फक्त माझं वजन खूप वाढलेलं. म्हणजे म्हणजे 85 पेक्षा वजन खूप जास्त होतं. 56 किलो माझं आज वजन होतं. मग 9 किलो माझं वजन आता कमी झालंय. आता 47.5 आहे. म्हणजे 46, 47, 48 या रेंजमध्ये माझं राहतं. आपण बघू शकता मॅडम यांचं 1 वर्षापूर्वीचं वजन आणि आत्ताचं वजन, मॅडमना आजार तर काही नव्हते, परंतु त्या काठावर मॅडम होत्या, की ज्या काठावर आल्यानंतर अनेक प्रकारचे आजार माणसाच्या आयुष्यामध्ये शिरकाव करू शकतात. परंतु श्रीकृष्णासारखा भाऊ त्यांच्या जीवनामध्ये आला. आपण बघितलं इतर सर्व मंडळी आलीत आणि पहिल्या मॅडम बघा कशा दिसत होत्या आणि आत्ताच्या मॅडम. तरी मॅडमना बोलल्या, की मला काही समस्या नव्हत्या, परंतु आपण बघितलं मॅडम मला सांगा, की तुम्ही आता बोलल्यात माझं एवढं काही समस्या मला नव्हत्या, वजन मात्र होतं. तर त्या वजनाबरोबर आपण अशा पद्धतीचा वर्कआउट केला असतात का? नाही सर, ज्यावेळी मी पहिल्यांदा वर्कआउट केलं, त्यावेळी मला एक 10 ते 15 मिनिटं जमलं असेल जास्तीत जास्त. ते पण थांबून-थांबून. म्हणजे पूर्ण 30-35 आपल्या स्टेप होतात तर म्हणजे 10-12च व्हायच्या. दम भरायचं खूप. आणि आता 1 वर्षानंतर म्हणजे खूपच बदल झालेला आहे. हा बदल मॅडम आपल्यामध्ये कशा पद्धतीने झाला? काय असं नेमकं तुम्ही केलात, की अशा पद्धतीने तुम्ही सगळं संतुलित आहार याच्यामुळे हे असं आहे की ते म्हणजे कोणाला सांगून उपयोग नाही. ते स्वतः घेतल्यानंतर त्याचा अनुभव केल्यावर ते समजतं की सगळं संतुलित आहार आहे. आपण कोणाला कितीही सांगायला घ्या, हे करा, ते करा. ते स्वतः अनुभवल्याशिवाय ते समजत नाही की काय आहे. आणि सरांचं मार्गदर्शन श्रीकांत दोरकर सर आणि पुष्पांजली मॅडम सारखं कॉल वगैरे जे त्यांचा असायचा, कसं तुमचं शेड्यूल सुरू आहे, वर्कआउट व्यवस्थित होतंय की नाही, डाएट व्यवस्थित होतंय की नाही, फॉलोअप त्यांचा असायचा काय. अगदी बरोबर. आपले जे कोच आहेत, आई-वडिलांनंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला व्यवस्थित वळणावर आणणारं व्यक्तिमत्व म्हणजे आपले कोच आहेत. देवतुल्य असे हे कोच आहेत. एवढी काळजी मला मॅडम सांगा, आई-वडिलांनंतर कोण घेतंय का? आपले पतिराज सोडले, तर अशी काळजी सकाळी उठायचं आहे, काय करायचंय, काय खायचंय, कसं वागायचंय, ही दिनचर्या जी आपल्या आयुष्यातली आहे, ही घड्याळाच्या काट्याप्रमाणे घड्याळ बघा कसं प्रत्येक सेकंद, मिनिट, तास आपापलं काम करतंय, अशा पद्धतीनं आपल्या जीवनाला आकार देण्याचं काम या ठिकाणी आपले मार्गदर्शक करत असतात. मग आपण जर का अशा देवतुल्य माणसाचं ऐकल्यानंतर आपल्या जीवनामध्ये अंधकार जाऊन प्रकाश येतो, ह्यात काय वावगं होणार नाही असं वाटतंय. मग तुम्ही मला मॅडम सांगा, ह्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण आपल्या दिनचर्येमध्ये कशा पद्धतीचा बदलाव केलात? हां, तर सकाळी मी लवकर सकाळची जी बॅच असते ते तिथंच वर्कआउट करा. सकाळी जेवढा लवकर उठते ना आपण एक्सरसाइज करेन तेवढा दिवसभर फ्रेश वाटतं. आणि त्याच्यानंतर 9:30-10 च्या दरम्यान म्हणजे ऑफिसला जायच्या आधी 9:30ला अ, नाश्त्यामध्ये ड्रायफ्रुट्स, आपले कडधान्य किंवा फ्रुट्स खायचे. दुपारी जेवण, त्याच्या आधी सॅलड घ्यायचं आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी पण सॅलड घ्यायचं. हे माझं दिनचर्या चालू होती. 1 महिना दोन्ही टाईम म्हणजे हे घेतलं, शेक घेतला. म्हणजे ते 3-3.5 महिन्यात माझं 9 किलो वजन कमी झालं आणि 8-9 महिन्यापासून मी या वजनावर कॉन्स्टंट आहे. मग आता मॅडम आपण तर आता आयडल वेटला आलेला आहात. आपलं वजन कमी झालेलं आहे. मग आपण आता ऑफिसमध्ये जाता तिथं लोकांच्या नजरेमध्ये लोकांच्या प्रतिक्रिया नक्कीच तुम्हाला येत असतील. त्यावेळेचं फील कशा पद्धतीचं आहे? तुम्ही त्यांना काय सांगता? खूप छान वाटतं सर कारण खूप प्रत्येकाच्या वेगवेगळ्या हे असतं, की बारीक का झालीस एवढी एक-एक विचारतात. आता चांगले दिसतेस किंवा आधी चांगले प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. पण बदल खूप छान झालेला आहे. माझं मला जाणवते, की म्हणजे स्टॅमिना खूप वाटतो सर यानं. म्हणजे स्टॅमिनामध्ये खूप फरक पडतो. म्हणजे मी 1 वर्षापूर्वीची मी जिनाकडून वरती गेले मला धाप भरायचा. पण आता मी एक सलग सरळ जाऊ शकते.